कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेलेले आहे. महर्षी भगवान व्यास यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. गुरु म्हणजे काय तर जगाचे दुःख नाहीसे करण्याची शक्ती होय. गुरु म्हणजे काय तर दुसऱ्याचे दुःख पाहून मदतीसाठी सज्ज होणारे माणसाचे हृदय होय. तर शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे गुरुने दिलेल्या ज्ञानारूपी सागरात पोहणारा राजहंस होय. तर शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे गुरुने दिलेल्या ज्ञानारूपी सागरात पोहणारा राजहंस होय. गुरुला नेहमी देवतुल्य मानले गेलेले आहे आणि ज्याही शिष्याने गुरुला देवतुल्य मानले ना त्याने यशाची शिखरे गाठल्याची आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी मी तुम्हाला आता एक सांगत आहे, ते म्हणजेच गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याचे. तर काय होते, एक दिवस गुरु द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यासह जंगलातून प्रवास करत होते आणि त्यांच्या समोर अचानक एक कुत्रा येतो व तो त्यांना भुंकू लागतो. गुरु द्रोणाचार्य त्याच्याकडे लक्ष देत नाही व पुढे चालत जातात. त्या कुत्र्याला पाहून एकलव्य झाडामागे लपलेला असतो व तो त्या कुत्र्याला पाहतो. कुत्रा जास्तच भुंकू लागतात. एकलव्य त्या कुत्र्याच्या तोंडात सलग 4 ते 5 बाण मारतो. हे गुरु द्रोणाचार्य पाहतात. त्यांना वाईट वाटते व ते पाहण्यासाठी जातात की या कुत्र्याला लागले तर नाही ना. ते कुत्र्याच्या तोंडातून हळूच एक बाण बाहेर काढतात व पाहतात की या कुत्र्याच्या तोंडाला जराशी खरचही आलेली नाहीये. असं कोण आहे तो धनुर्धर ज्याने इतके सुंदर बाण त्या कुत्र्याच्या तोंडात मारले. तेवढ्यातच झाडामागून निघून एक तरुण बाहेर येतो. तोच म्हणजे एकलव्य असतो. ते गुरु द्रोणाचार्य एकलव्याला विचारतात, कोण आहेस रे बाळा तू आणि कुठून आलास? तेव्हा गुरु द्रोणाचार्यांना एकलव्य म्हणतो, गुरु मी एकलव्य आणि मी येथील हरिण सैन्याच्या प्रमुखाचा मुलगा आहे. तर हे गुरु एकलव्याला विचारतात, तर तू इतकी सुंदर धनुर्विद्या कोणाकडून शिकला आहेस? कोणाकडून शिकला आहेस? हे ऐकून एकलव्य म्हणतो, गुरु मी तर आपल्याचकडे धनुर्विद्या शिकलो आहे. तर गुरूंना आश्चर्य वाटते व गुरु त्याला विचारतात की मी तर तुला कधी ही धनुर्विद्या शिकवलीच नाही, तर तू कोणाकडून शिकलास? तेव्हा गुरु द्रोणाचार्यांना एकलव्य म्हणतो की मी लहान असताना मला धनुर्विद्या शिकायची खूपच इच्छा होती. तेव्हा माझे वडील मला तुमच्याकडे घेऊन आले होते व तुम्हाला जास्त काम असल्याने मला नकार दिला होता. तेव्हा मी म्हटलो की मला तर धनुर्विद्या शिकायचीच आहे आणि मी तुमची मातीची मूर्ती बनवून झाडाखाली ठेवली व दर महिन्याला व दरवर्षी तेथेच सराव करत राहिलो व मी इतकी सुंदर धनुर्विद्या प्राप्त केली आहे. तेव्हा गुरु त्याच्या शिष्यांना म्हणतात, पहा मी याला धनुर्विद्या शिकवली नाही तरी याने इतकी सुंदर धनुर्विद्येची कला प्राप्त केली आहे व मी तुम्हाला शिकवूनही तुम्ही इतकी सुंदर धनुर्विद्येची कला प्राप्त केली नाही. तर जाता जाता एवढेच बोलेल की आपण जेव्हाही गुरुला आदर्श किंवा देवतुल्य मानतो ना तेव्हा आपण जे करायचं ठरवतं ते करूच शकतो.